हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवली आपण मटकी रस्सा भाजी एकदम झणझणीत अशी। त्यासाठी मी अगोदर मटकी एक दिवस अगोदर भिजू घातली होती गरम पाण्यामध्ये। त्यानंतर मूड आले होते छोटे छोटे आणि मी सगळे कडधान्य मिक्स करून भिजू घातले होते। हरभरा, चवळी आणि मटकी, परत वाटाणा, नंतर आपलं तेल, हळद, मीठ असं मी मिक्स करून त्याला शिजू घातलं होतं। आपल्याला इथं 5 मिनटं शिजू घालायचं आहे। छान त्याला वाफ देऊन घ्यायची आहे। वाफ झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। परत वाफ झाल्यानंतर मी काढून घेतले एका प्लेटमध्ये। नंतर इथं कढाई तापायला ठेवली, त्यात घालायचं तेल। नंतर इथं मी गरम मसाले घेतले होते आपले, मी जो रेडीमेड गरम मसाला बनवून ठेवला होता तोच घेतला होता। त्याच्यात 1.5 चम्मच मी अंबारी मसाला घेतला होता। नंतर आपलं कोमट पाण्याने भिजवून घेतलं। नंतर इथं आपलं तेल तापलं होतं। नंतर घातला मी कांदा, अर्धा कांदा घातला होता। त्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करायचा। फ्राय झाल्यानंतर टाकलं अद्रक लसूण पेस्ट, ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। नंतर घालायचे आपले मसाले जे आपण अगोदर तयार केले होते, त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। फ्राय झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार लाल तिखट मी ते 1 चम्मच घेतला होता, तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। फ्राय झाल्यानंतर घालायची थोडा कोथिंबीर, ती पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यात घालायचं थोडं पाणी। छान तर्री येते भाजीला। नंतर मी इथं 3 आपले बटाटे बॉईल केले होते, नंतर ते छिलके काढून ते टाकले होते मी त्यात। नंतर घालायची आपली मटकी, जी आपण वाफ लावून ठेवली होती अगोदर। आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं। इथे 1 ग्लास पाणी टाकलं होतं। नंतर मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता छान तर्री आली होती इथं भाजीला। नंतर वरून घालायचं थोडं कोथिंबीर। नंतर असं 10 मिनिटानंतर छान त्याला मंद आचेवर आपली भाजी होऊ द्यायची। 10 मिनिटानंतर छान इथं उकळ आली होती आपल्या भाजीला। तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आला होता आणि खायला पण छान लागते। आणि मी साईड एका बाउलमध्ये काढून घेतली ती डेकोरेशनसाठी। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। थँक्यू।